मी रुद्रा ठाकूर, इयत्ता दुसरी अ. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या गोष्टीचे नाव आहे बैलाचे दूध. बिरबल हा अकबर राजाचा आवडता दरबारी होता. त्यामुळे काही दरबारी त्याचा हेवा करत असत. एके दिवशी एक दरबारी अकबर राजाला म्हणाला, महाराज, जर बिरबल खरंच बुद्धिमान आहे तर तो तुम्हाला बैलाचे दूध आणून देऊ शकतो का? हे ऐकताच अकबर राजाला राग आला व त्याने बिरबलाला बैलाचे दूध आणून देण्याचा आदेश दिला. सर्वांना हे माहित होतं, बैल दूध देत नाही. बिचारा बिरबल दरबारातून घरी निघून गेला. त्याला एक युक्ती सुचते. ती युक्ती तो त्याच्या मुलीला सांगतो व रात्री त्याची मुलगी शाही विधीवर कपडे धुवायला जाते. तिला तिथे पाहून एक पहारेकरी तिला विचारतो, हे मुली, तू इथे काय करतेस? परंतु ती मुलगी काहीही उत्तर देत नाही. मग तो तिला अकबर राजाकडे घेऊन जातो. व सर्व हकीकत राजाला सांगतो. राजाने मग तिला विचारले, तू एवढ्या रात्री कपडे का धुवत होतीस? तेव्हा ती मुलगी म्हणाली, महाराज, माझ्या वडिलांनी एका बाळाला जन्म दिलाय. त्याला घालण्यासाठी मी हे कपडे धुवत आहे. तर अकबराने विचारले, एक पुरुष कसा काय बाळाला जन्म देऊ शकतो? तिने उत्तर दिले, महाराज, जसं बैल दूध देऊ शकतो तसा एक पुरुष का नाही बाळाला जन्म देऊ शकत? अकबर राजाला कळून चुकले होते की ही नक्कीच बिरबलाची मुलगी